पुणे पोलिसांनी एफ-आय-आर नोंदणीसाठी आता AI तंत्रज्ञानाचा वापर सुरू केलेला आहे। बाणेर पोलीस स्टेशनमध्ये त्याचं प्रायोगिक तत्त्वावर सुरुवात झाली। आपल्यासोबत स्वतः CP सर आहेत। सर, स्वागत तुमचं जीवचं। काय नवीन ही कन्सेप्ट आहे AIचा आपण एफ-आय-आर नोंदणीसाठी वापर करतो? आता आम्ही पायलट प्रोजेक्ट 2 पोलीस स्टेशनला बाणेर आणि शिवाजीनगरला करत आहे। यामध्ये जे स्पीच टू टेक्स्टचे जे टेक्नॉलॉजी आहे, AI टेक्नॉलॉजीचे वापर करून जे तक्रारदार सोबत किंवा फिर्यादी सोबत जे चर्चा होईल, जे ते बोलतील ते आपोआप या टेक्नॉलॉजीवरून ते FIR जे CCTNSचे FIRचे फॉर्मॅट असते त्यामध्ये ते रिड्यूस करून ते एक आम्हाला आउटपुट देणार आणि त्यांना योग्य एडिट वगैरे करून त्यांना FIRसाठी वापरता येईल। उद्देश असा आहे की यामध्ये काम सोपा होईल। काम ते जर सक्सेसफुल झाला तर FIR नोंदणीमध्ये जे पूर्ण FIR स्टेटमेंट नोंदवणे आणि नंतर CCTNSचे वेगवेगळे कॉलम भरणे जे वेळ लागत होता त्या वेळेमध्ये कमतरता येईल अशी अपेक्षा आहे। त्या दृष्टिकोनातून आता 2 पोलीस स्टेशन पायलटवर सुरू करण्यात आलेले। त्याचे काय रिझल्ट येते, काय मॉडिफिकेशन करायचे त्या अनुषंगाने पुढील निर्णय जे आमचे पोलीस महासंचालक कार्यालय आहे त्यांच्याकडून चर्चा करून याबद्दल पूर्ण सगळे ठिकाणी कसे रोल आउट करता येईल याबद्दल विचार करता येईल। पण याच्यामध्ये टाइम्स आपलं किती वाचेल आणि दुसरं जी कलमं आहेत BNS असेल किंवा जो पूर्वीचा IPC असेल, म्हणजे अजूनही कधी जुन्या कलमाने FIR दाखवलं होतं, तर मग हे कसं करणार याच्यात? नाही, ऑटोमॅटिकली हे जे टेक्नॉलॉजी आहे त्यामध्ये जे सेक्शन्स आहे ते पण ऑलरेडी त्या टेक्नॉलॉजीमध्ये इनबिल्ट आहे। ते कोणकोणते प्रॉबेबल सेक्शन्स ते फिर्याद अनुषंगाने लागते ती पण ते आउटपुट देणार आहे। आता त्याचे खरं शेवटी ह्युमन एफर्ट लागेल की ते योग्य आहे की नाही, त्याचे योग्य एडिटिंग करून योग्य कलमबद्दल परत शहानिशा करून FIR फायनली दाखल होईल। यामध्ये आता नॉर्मली जे वेळ एक FIR दाखल करण्यामध्ये 1.5 ते 2 तासची वेळ जाते। आमची अपेक्षा आहे की जर ही सक्सेसफुल झाला तर 15 मिनिट ते अर्धा तासाच्या आत ही सगळी प्रक्रिया पूर्ण होईल, तर स्पीडअप होईल। तर जे बरेचसे कधी गर्दी होते फिर्यादीचे, तक्रारदारचे, काही ऑफेन्स येते, काही NC येते, हे सगळे नोंद करण्यामध्ये वेळचे बचत होईल आणि त्याचबरोबर जे ह्युमन एफर्ट जे कर्मचाऱ्यांचे एफर्ट लागते ती पण कमी होईल आणि आउटपुट चांगला निघेल अशी धारणा आहे। त्या अनुषंगाने प्रयत्न सुरू आहे। आम्ही बघितलं पहिले कधी 3 तास 4 तास पण FIRला लागायचं, आता ते साधारण किती मिनिटात होईल? आता ते डिपेंड्स केस बाय केसवर डिपेंड होतो, परंतु शेवटी वेळ 100% वेळ वाचेल ही खरी आहे। दुसरा सर, ड्रग संदर्भात तुम्ही आता ओळख पटली, काय पूर्ण ड्रग मुक्त पुणे करण्यासाठी काय? ड्रग मुक्त पुणे यासाठी वेगवेगळे अभियान राबविण्यात येत आहे। जसे मध्ये आपण बघितले, आम्ही प्रत्येक नगरसेवकांसोबत वेगवेगळे चर्चा करून ड्रग मुक्त प्रभाग हे प्रत्येक नगरसेवकांनी आपापले प्रभागात राबवावी ही एक संकल्पना सुरू करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर जे क्रिमिनल्स आहे, जे पेडलर्स, सप्लायर्स यांचे विरुद्ध कारवाई सुरूच आहे, मागच्या कालापासून सुरू आहे। आता यामध्ये आम्ही भूमिका बदललेली आहे। जे कन्झ्युमर्स आहे त्यांना आयडेंटिफाय करून, म्हणजे जे सप्लायर्स आणि पेडलर्स करून जे विकत घेऊन जे कन्झ्युम करत आहे त्यांना पण आम्ही आयडेंटिफाय करून त्यांच्या विरुद्ध पण कारवाई करणार आहे। आता कालची एक जे उत्तमनगरची परवाची केस होती त्या केसमध्ये अंदाजन 76 लोक असे आयडेंटिफाय झालेले आहे ज्यांनी GPayवरून सप्लायरला, पेडलरला पेमेंट केले होते आणि पोर्टर ॲपवरून ते सप्लाय झाला होता। असे 76 लोकांना आयडेंटिफाय करून काल त्यांना बोलवण्यात आला होता। त्यांचे सगळ्यांचे डोजियर फिलअप करण्यात येत आहे आणि आवश्यकतेप्रमाणे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे। आणि अशा लोकांचे कन्झ्युमर्स आहे, टपरीवाले विरुद्ध तर जोरात कारवाई ऑलरेडी सुरू झालेली आहे। टपरीवाले तर जिथे जे विकत आहे त्यांना खरं जे कोटपा ॲक्ट अंतर्गत तर ते 100 मीटर 100 यार्ड एज्युकेशन इन्स्टिट्यूशनच्या आजूबाजू राहूच शकत नाही। त्यांना पूर्णपणे आम्ही काढत आहे की जे अशा प्रकारचे उल्लंघन कोटपा ॲक्टचे किंवा NDPS ॲक्टची केली आणि ज्यांच्याकडे काही अशा प्रकारचे आपत्तीजनक सामग्री मिळत आहे त्यांना पूर्णपणे निष्कासन करण्याची कारवाई सुरू आहे। मला विश्वास आहे की जशा प्रकारचे सहयोग आम नागरिकांचे भेटत आहे आणि जे इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्स आहेत त्यांना सोबत घेऊन आम्ही 100% ड्रगमुक्त पुणेवर पोहोचू। थँक्यू सर। व्हिडिओ जर्नलिस्ट विकी कांबळेसह चंद्रकांत फुंदे, जे मीडिया पुणे।